60 वर्षानंतर शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी या 11 सवयी आजच सोडा. मित्रांनो, तुमचं वय 60 पेक्षा जास्त आहे का? तर पुढची काही मिनिटं तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकतात. सकाळी उठल्यानंतर शरीरात जडपणा किंवा आखडेपणा जाणवतो का? थोडं अंतर चालल्यानंतर लगेच दम लागतो का? वारंवार अशक्तपणा, चक्कर येणं किंवा सांधेदुखीचा त्रास होतो का? यापैकी एक जरी समस्या तुम्हाला जाणवत असेल तर त्यामागे फक्त एखादा आजारच कारणीभूत असेल असं नाही. तुमच्या रोजच्या काही सवयी हळूहळू तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 11 सवयीपैकी एक सवय अशी आहे जी अनेक ज्येष्ठ नागरिक दररोज करतात, पण त्यांना याचा शरीरावर होणारा परिणाम माहितीही नसतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही सवयी विशेष महत्त्वाच्या आहेत आणि त्या हळूहळू बदलल्यास तुमच्या आरोग्यामध्ये सकारात्मक फरक पडू शकतात. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 11 सवयी कोणत्या आहेत. नंबर 1 बघा, तासनतास एकाच जागी बसून राहणे. निवृत्तीनंतर अनेक जण विचार करतात की आता आराम करायचा, पण सतत बसून राहणं ही चांगली सवय नाही. जेव्हा आपण बराच वेळ हालचाल न करता बसून राहतो तेव्हा शरीरातील स्नायूची ताकद हळूहळू कमी होऊ शकते. वय वाढल्यानंतर स्नायूचं प्रमाण आणि ताकद कमी होण्याच्या प्रक्रियेला सार्कोपेनिया म्हणतात. यामुळे पायाची ताकद कमी होऊ शकते, शरीराचा तोल बिघडू शकतो आणि पडण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून दर 30 ते 40 मिनिटांनी उठण्याचा प्रयत्न करा. थोडं चालून या आणि तुमच्या क्षमतेनुसार दररोज चालण्याची सवय लावा. नंबर 2 बघा, तहान लागण्याची वाट पाहणे. मित्रांनो, वय वाढल्यानंतर काही लोकांना तहान कमी जाणवू शकते. याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज नाही असा अजिबात नाही. पुरेसं पाणी न घेतल्यास बद्धकोष्ठता, चक्कर किंवा शरीरातील पाण्याची कमतरता यासारख्या समस्या होऊ शकतात. म्हणून दिवसभर थोडं पाणी पिण्याची सवय ठेवा. मात्र जर डॉक्टरांनी तुम्हाला हृदय, किडनी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाणी मर्यादित करण्याचा सल्ला दिला असेल तर डॉक्टरांनी सांगितलेलं प्रमाणच पाळा. नंबर 3 बघा, फक्त चपाती आणि भात खाऊन पोट भरणे. ही चूक अनेक ज्येष्ठ नागरिक करतात. काही जणांना वाटतं की वय झाल्यावर कमी खाणं चांगलं असतं, पण वय वाढल्यानंतर शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने म्हणजेच प्रोटीन मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आहारातून पुरेसं प्रोटीन मिळालं नाही तर स्नायूची ताकद कमी होऊ शकते. यामुळे शरीराचा तोल बिघडण्याची आणि पडण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून आपल्या आहारात पनीर, दही, उकळलेले कडधान्य, डाळी, चणे, सोयाबीन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंडी यासारख्या प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश नक्की करा. नंबर 4 बघा, काही दुखताच लगेच पेन किलर घेणे. मित्रांनो, वेदना कमी करण्यासाठी औषधं उपयोगी ठरू शकतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पेन किलर घेणं योग्य नाही. काही वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ आणि चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास किडनी, यकृत किंवा पोटावर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून एखादी वेदना वारंवार होत असेल तर फक्त वेदना दाबण्याऐवजी त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. नंबर 5 बघा, झोपेशी तडजोड करणे. अनेक जण म्हणतात आता वय झालं आहे, 4-5 तासांची झोप घेणे पुरेसं आहे, पण हा समज योग्य नाही. चांगली झोप मेंदू, स्मरणशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे रोज पुरेशी आणि शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. बहुतेक ज्येष्ठ प्रौढांसाठी साधारण 7 ते 8 तासांची झोप योग्य ठरू शकते. मात्र प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते. नंबर 6 बघा, नाश्ता टाळणे आणि अनियमित वेळी जेवणे. जेवणाच्या वेळा सतत बदलत राहिल्या तर तुमच्या आहाराची शिस्त बिघडू शकते. म्हणून शक्यतो सकाळी पौष्टिक नाश्ता करा. दिवसभर योग्य अंतराने हलका आणि संतुलित आहार घ्या. वेळेवर आणि संतुलित आहार घेतल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. नंबर 7 बघा, स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवणे. मित्रांनो, एकटेपणा फक्त मनावरच परिणाम करत नाही तर दीर्घकाळ सामाजिकदृष्ट्या एकटं राहणं एकूण आरोग्यासाठीही चांगलं नाही. म्हणून कुटुंबातील सदस्याशी बोला, मित्रांना भेटा, शेजाऱ्यांशी संवाद साधा. दररोज थोडा वेळ आपल्या आवडत्या लोकांसोबत घालवा. हसणं, बोलणं आणि सामाजिक संपर्कात राहणं मन प्रसन्न ठेवण्यास मदत करू शकतं. नंबर 8 दातांकडे दुर्लक्ष करणे. आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित चावून खाणं खूप महत्त्वाचं आहे. दात दुखत असतील किंवा हिरड्यांची समस्या असेल तर आपण अन्न नीट चावू शकत नाही. त्यामुळे आहार घेण्यात अडचण येऊ शकते. म्हणून दात स्वच्छ ठेवणं, हिरड्यांची काळजी घेणं आणि गरजेनुसार नियमित दंत तपासणी करून घेणं हेही चांगल्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. नंबर 9 बघा, सूर्यप्रकाशापासून पूर्णपणे दूर राहणे. सूर्यप्रकाश हा शरीरातील व्हिटॅमिन डी तयार होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून डॉक्टरांनी काही वेळा सल्ला दिलेला नसेल तर सकाळच्या सौम्य प्रकाशात काही वेळ राहण्याची सवय ठेवू शकता. मात्र उन्हात किती वेळ राहायचं हे ऋतू, त्वचा, वय आणि आरोग्यानुसार बदलतं. हाडाच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन डी सोबत कॅल्शियमयुक्त आहार आणि योग्य शारीरिक हालचालही महत्त्वाची आहे. नंबर 10 बघा, आजार झाला नाही तर डॉक्टरांकडे न जाणं. मित्रांनो, ही सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते. मला काही त्रास नाही मग डॉक्टरांकडे कशाला जायचं. पण उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्या सुरुवातीला कोणत्याही स्पष्ट लक्षण न देता वाढू शकतात. म्हणून तुमचं वय आणि आरोग्याच्या स्थितीनुसार नियमित आरोग्य तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
किती वेळा तपासणी करायची, कोणत्या चाचण्या करायच्या हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवा. नंबर 11 बघा, प्रत्येक गोष्टी सतत चिंता करत राहणे. आणि मित्रांनो, शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे सतत ताण आणि चिंता करत राहणे. दीर्घकाळाचा ताण शरीरावरही परिणाम करू शकतो. यामुळे रक्तदाब, झोप, मनस्थिती आणि एकूण आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्याचा सतत विचार करत राहण्याऐवजी त्या स्वीकारण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान, प्राणायाम, संगीत, बागकाम किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या इतर छंदासाठी थोडा वेळ द्या. यामुळे मन शांत ठेवण्यास मदत होऊ शकते. बघा, आता या 11 सवयी ज्या आहेत त्याचा निष्कर्ष काय आहे ते बघूया. मित्रांनो, 60 वर्षानंतर आयुष्य संपत नाही. उलट योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित हालचाल, सामाजिक संपर्क आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने आयुष्याचा हा टप्पा आनंदी आणि निरोगी बनवता येऊ शकतो. आजपासूनच ठरवा, या 11 सवयी एकदम बदलण्याची गरज नाही. हळूहळू एक एक सवय बदला आणि आपल्या शरीराला अधिक सक्रिय, मजबूत आणि निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आजची ही माहिती थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर ही तुमच्या आईवडिलांपर्यंत, आजी आजोबापर्यंत आणि घरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच आरोग्याशी संबंधित उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.